आपण पाहतो पॅराडाईज मानसा वर्ल्ड कप 25वा रौप्य महोत्सवी वर्ष. गोलंदाज हार्दिक, स्ट्राइकवर मनीष भोईर. पहिला चेंडू फुल टॉस, फटका सुरेख, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल उमेश माची. उमेश माची साठी तयार नक्की झाला पाहिजे. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय. आगवन संघ यासाठी जाणला जातोय. गॅप मध्ये चेंडूवरचा परंतु काय डाईव्ह लगावली. इंजरी झाली का पाय होऊ शकाल. आणि फर्स्ट एड किट अनस, फर्स्ट एड किट लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. तिकडे गरज पडणार आहे का असं वाटते. अप्रतिम राहिली आहे, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलंय. आणि पाहू शकाल उमेश माची नक्कीच प्रेक्षकांना एकदा तयार नक्की झाला पाहिजेत. उमेश माची साडी काय क्षेत्ररक्षण केलंय. पहिला चेंडूवर दर्जेदार क्षेत्ररक्षण. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार आणि या संघामधला स्टार खेळाडू आहे फिल्डिंग साठी उमेश माची. आमच्या व्यासपीठावर आहे लगेच. स्लोवन बॉल, फटका सुरेख, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. बघा काय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. मागीलच जी स्पर्धा झाली अल्याली भागामध्ये तेव्हा आगवन संघ चॅम्पियन झाला. शांत गतीने तो बॅटिंग करतोय. बॅकफुटला फटका सुरेख खेळला. वा वा, काय क्षेत्ररक्षण राहिलंय. विकास माची, नक्कीच मी सांगितलं ना, एखाद्या बॅटरी चांगली बॅटिंग केली टाळ्या वाजतात, एखाद्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर टाळ्या वाजतात. परंतु अशा प्रकारे क्षेत्ररक्षण झाला तर प्रेक्षकांच्या मनामधून आपोआप टाळ्या वाजतात. विकास माचीने काय क्षेत्ररक्षण केलंय. लाजवाब लाजवाब क्षेत्ररक्षण. फटका सुरेख होता परंतु तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षणाला डाव्या हाताने चेंडू लावलाय. बघा 2 चौकार असे अडवले गेले, जे गेलेल्या चौकार त्याने अडवले. विन बॉलला काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न, काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये केले गेलं. सरळ बॅटी, फटका सुरेख, परंतु वा काय क्षेत्ररक्षण आहे. की फॅक्टर गोलंदाज आहे संघाकडून. फुलटॉस बॉल टॅप करायचा प्रयत्न. जयेश आला, चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बोट वरती, फलंदाज मैदानाच्या बाहेर. आदित्य बॅक टू डगआउट.